अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती निर्माण झाली असताना सायबर भामट्यांनी त्याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवलीतील गॅस लाईन अपडेटच्या नावाखाली 2 महिलांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 2 दिवसात भामट्यांनी दोन्ही महिलांकडून तब्बल 4 लाख रुपये उकळले असून या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये अधिक चिंतेचे वातावरण आहे. गॅस टंचाईच्या भीतीने अनेक ठिकाणी नागरिक गॅस एजन्सी बाहेर रांगा लावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र याच्या परिस्थितीचा फायदा घेत सायबर भामट्यांनी आता नवा डाव आखला आहे. डोंबिवलीतील सुनील नगर परिसरात राहणाऱ्या 45 आणि 56 वर्षीय 2 महिलांना गॅस लाईन अपडेट करण्याच्या नावाखाली भामट्यांनी लक्ष केले. 2 दिवसांपूर्वी एका 45 वर्षीय महिलेला गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवत 10 रुपयाचं ई-चलन भरण्याची लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करताच तिच्या खात्यातून तब्बल 2,99,500 रुपये लंपास करण्यात आले. यानंतर अशाच प्रकारे त्यांच्या परिसरातील 56 वर्षीय महिलेलाही गॅस लाईन बुक अपडेट करण्यासाठी APK लिंक पाठवण्यात आली. त्या लिंकवरून माहिती भरल्यानंतर तिच्या खात्यातून जवळपास 1 लाख रुपये काढून घेण्यात आले. अशा प्रकारे अवघ्या 2 दिवसात दोन्ही महिलांकडून सायबर भामट्यांनी एकूण 4 लाख रुपयाची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान पोलिसांनी नागरिकांना इशारा देत अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज, लिंक किंवा APK फाईल उघडू नये असे आवाहन केले आहे. तसेच गॅस बिल, कनेक्शन अपडेट किंवा इतर कोणतेही काम असल्यास ते अधिकृत गॅस एजन्सी किंवा अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे, अन्यथा सायबर फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. डोंबिवली पोलीस स्टेशनात 2 महिलांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे की महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून बोलतो असं सांगून तुमचं गॅस कनेक्शन बंद होईल असं सांगून त्यांना APK फाईल पाठवल्या आणि त्या APK फाईलमध्ये त्यांनी फॉर्म भरायला सांगितले आणि त्यानंतर सदर महिलांच्या बँक अकाउंटमधून जवळपास एका बँक अकाउंटमधून 3 लाख रुपये आणि दुसऱ्यामधून 1 लाख रुपये अशी रक्कम संबंधित फसवणूक करण्याच्या खात्यावर वळती झालेली आहे. याबद्दल डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचे गुन्हे यापुढे पण घडू शकतात. APK फाईल कृपया कोणी ओपन करू नये. खात्रीशीर असतील तरच त्या ओपन करण्यात याव्या, अन्यथा आपली आर्थिक फसवणूक या माध्यमातून होऊ शकते. याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचा साठा करणे हे अवैध आहे आणि त्याबाबत संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली.